आपल्या पूर्वजांनी जर शेतीबरोबर शहरात एखादा जोडधंदा टाकला असता, एखादा व्यवसाय केला असता, तर आपल्या पिढीला खूप हलकं केलं असतं. खूप हलका गेला असतो दादा. तर चादर टाकून चिल्लम फुकण्याचं काम फक्त त्यांना उरलेलं होतं. दुसरा शोक म्हणजे 10 लाख रुपये खर्च झाले तरी चालेल, पण सीट आपली निवडून आली पाहिजे. शेती विकली गेली तरी चालेल, पण सीट आपली निवडून आली पाहिजे. माणूस आपला निवडून आला पाहिजे, हे त्यांचं शोक. आणि महाराष्ट्राबाहेरून लोक आले, त्यांनी हात जोडले आपल्या पूर्वजांचे, पाया पडले आणि व्यवसाय चालू केला, धंदा चालू केला. 10 बाय 10च्या खोलीतून आज ते मॉलमध्ये पोहोचले. आणि आज आपलेच मुलं त्यांच्याकडे 5-6 हजारानं काम काम करणार. त्यांच्याकडे काम करायला. आणि आज जर आपण आपल्या म्हाताऱ्याला हे गोष्ट सांगितली तर एवढीच खाज आहे, तर टाकणं धंदा, टाकणं वडापावची गाडी. मग मला सांग, तू एवढं शिक्षण घेतलं आणि वडापावची गाडी टाकली, काय फायदा शिक्षण? काय फायदा तुझ्या शिक्षणाचा? काही बरं ठीक आहे, तू जबरदस्तीनं वडापावची गाडी टाकली, तर मला सांग, हे भुक्त तुला पोरगी देणार आहे का? नाही देणार. समजते, कारण ज्याची जळते त्यालाच कळते. आणि ही गोष्ट सत्य आहे, पण त्यांना कडू वाटते.